नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये। आज आपण अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने व अचूक प्रमाणात अशी बनवणार आहोत मलाई कुल्फी। सर्वप्रथम आपल्याला इथे लागेल म्हशीचं अर्धा लिटर फुल फॅट दूध। म्हशीचं फुल फॅट असलेलं दूध घेतलं तर कुल्फी एकदम मलाईदार होते। उकळताना एखाद्या स्टीलच्या कढईत उकळावे। दूध उकळत असताना हलवत राहायचं। वाटीवर उकळलेले दूध काढून त्यात 1 चमचा कॉर्नफ्लॉवर व 1 चमचा मिल्क पावडर घालून छान मिक्स करून ते दुधात ओतायचं। मग अर्धा लिटर दूध पाव लिटर होईल पर्यंत उकळून घ्यायचं। मिक्सरमध्ये काजू व बदाम यांची भरड बनवायची। आता यात काजू व बदाम यांची भरड घालायची। त्यानंतर त्यात एक पेढा असेल तर कुस्करून घालायचा। मग त्यात 1 चमचा साखर व वेलची पूड टाकायची। इथे माझ्याकडे खव्याचा पेढा होता म्हणून मी तो त्यात कुस्करून टाकला। थोडेसे हलवून गॅस बंद करून ठेवायचा। मग आता त्यात कॅरमलाइज साखर टाकायची। कॅरमलाइज म्हणजे अगदी मंद गॅसवर कढई ठेवून त्यात 3 चमचे साखर टाकून साखर हलवत राहायची। गॅस मंदच ठेवायचा। हलवत राहायचं। साखर वितळून ब्राऊन होते, लिक्विड स्वरूपात होते। आता हे मिश्रण आपल्याला घट्ट दुधाच्या मिश्रणात टाकायचं आहे व पटकन हलवायचं आहे, नाहीतर कॅरमलाइजचा गोळा तयार होतो आणि आपल्या कुल्फीला मस्त गोडवा व रंग येतो। बरं, जर याचा गोळा झाला तर हरकत नाही। आपण हे मिश्रण मिक्सरला छान वाटून घेऊ, तेव्हा हे मिश्रण एकसारखं होईल। आता हे मिश्रण मी बटर पेपर लावलेल्या उभ्या स्टीलच्या डब्यात काढून घेतलं होतं। आता मी याच्यावर काजू बदामाचे तुकडे व गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलं। वरून पण बटर पेपर लावून झाकण लावून हे मिश्रण मी 12 तास डीप फ्रीजमध्ये ठेवलं। दुसऱ्या दिवशी दुपारी मी हे डबे मीठ व बर्फाच्या पाण्यात टाकून हे कुल्फी मोकळी करून घेतली।
ही कुल्फी तुम्हाला हवी तशी तुम्ही सर्व करून घेऊ शकता. ती परफेक्ट व गोड अशी चव याला आली होती. तुम्ही ही कुल्फी घरी नक्कीच ट्राय करून बघा. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.